मी अरुणभाऊ कोळी, राज्य उपाध्यक्ष कोळी महासंघ। आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यावर पंढरपूर आणि मंगळवेढीची जनता त्रस्त असताना या भागातील आजी माजी आमदार यांनी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही संकटकाळी जनतेला तारण्याचं काम केलं नाही। त्यामुळं आज नवीन नेतृत्व आणि एक डॅशिंग नेतृत्व, नवीन नेतृत्व, उमद नेतृत्व आणि गोरगरिबांच्या अर्ध्या रात्री त्यांच्या सेवेशी हजर राहणारं, एका कॉलवर रात्रंदिवस न म्हणता तिथं हजर राहणारं नेतृत्व, मनसेचे राज्याचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे हे आज या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आज मी अशी मनाशी खूणगाठ बांधली आणि सर्व माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी असतील, माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांशी विचार विनिमय करून आज मी असा निर्णय घेतलेला आहे की दिलीप बापू धोत्रेच ह्या पंढरपूरचा विकास करू शकतात। त्यामुळे कोळी महासंघाच्या एक राज्याचा उपाध्यक्ष म्हणून मी त्यांना आज जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे आणि सक्रिय पाठिंबा मी त्यांच्यासोबत निवडणूक होईपर्यंत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करून त्यांना निवडूनच कसं आणायचं ह्याची खूणगाठ आम्ही बांधलेली आहे आणि ती निवडून येतील अशी आपण सर्वांनी आशा करूया। आणि पांडुरंगचरणी प्रार्थना करतो की दिलीप बापू धोत्रे यांना यामध्ये यश यावं आणि सर्व कोळी समाज माझ्या बांधवांना मी अशी विनंती करतोय की एक उमद नेतृत्व आहे। कोळी समाजाच्याही अनेक समस्यावर त्यांनी मात केलेली आहे आणि अनेक समस्यासाठी ते धावून गेलेले आहेत। अनेक आमच्या समाजासाठी त्यांनी अडचणीच्या काळामध्ये त्यांना मदत केलेली आहे। अशा दिलीप बापू धोत्रेंना मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघातील माझ्या कोळी बांधवांनी त्यांना खरोखरच त्यांना मदत करावी आणि आपल्या येणाऱ्या भावी काळामध्ये, भावी आयुष्यामध्ये आपल्याला जर मदत करणारं कोणचं नेतृत्व असेल तर तो दिलीप बापू धोत्रे आहेत। त्यांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या कोळी महासंघाचा त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो। बिनशर्त पाठिंबा का काही मागण्या आहेत बापूंकडे? जर पाठिंबा बिनशर्त नसला असता तर अब्जावधी रुपयाची मालकं समोर उभारलेली आहेत, तर त्यांनीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात। 15 दिवस झाले माझ्याशी कॉन्टॅक्ट करत होते, परंतु मी लवकरच पाठिंबा देणार होतो दिलीप बापूंना, परंतु मी आजारी असल्यामुळं मी आजपर्यंत पाठिंबा देऊ शकलो नाही। पण आपण जो प्रश्न केला तो चांगला केला आहे। अनेक लोक इथं निवडणुकीला उभारलेले आहेत, मग आपल्याला त्यांची सर्वांची नावं माहीत आहेत। पंढरपूरचे जे लोक आहेत निवडणुकीला उभा, त्या पंढरपूरचे लोक आमचे सक्षम नाहीत का? तर पंढरपूरचे लोक, पंढरपूरचे उमेदवार सक्षम असताना बाहेरच्या माणसाने येऊन पंढरपुरामध्ये निवडणूक लढवायची आणि आम्हाला पैशाच्या जोरावर, धनदौलतीच्या जोरावर, इस्टेटीच्या जोरावर जर पंढरपूरच्या जनतेला भूलथापा देऊन लाख 2 लाख रुपये देऊन 2-3 लाखामध्ये त्यांना विकत घेऊन इकडची माणसं फोडा तिकडची माणसं फोडा असं करून जर तुम्ही निवडणूक जिंकणार असं जर तुम्हाला वाटत असेल तो तुमचा मोठा भ्रम आहे। आता विजय होणार तो फक्त दिलीप बापू धोत्रे। बऱ्याच वर्षापासून आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात। वेगवेगळ्या राजकीय नेते मंडळीची आपली ओळख आहे। मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण ज्या उमेदवाराला साथ दिली होती त्यांना दिलीप बापूंनी साथ दिली होती त्या काळामध्ये। आत्ताची निवडणूक एक वेगळ्या वळणावरची निवडणूक झालेली आहे। राष्ट्रवादीची आणि काँग्रेसाची म्हणजे महाविकास आघाडीमध्येच फूट पडली आणि त्यात तुम्ही त्यांच्याबरोबर पोटनिवडणूक असताना बाजूला झालाय। निवडणुकीचा अनुभव बापूंना आहे, तुम्हाला आहे, कसं पाहताय बापूंच्या प्रचाराकडे? आम्ही मूळचे पहिले भारत नाना भालकेंचे कार्यकर्ते होतो
सर्वच आम्ही दिलीप बापू असतील हे असतील सगळीच असतील, परंतु भारत नाना गेल्यानंतर ज्या भारत नानाच्या पावलावर पाल ठेवून जे सामाजिक कार्य करायला पाहिजे होतं, जनतेला हे सहकार्य करायला पाहिजे होतं, कार्यकर्त्यांना सांभाळलं पाहिजे होतं, पण त्या लोकांनी कुठलंही न काय करता निवडणूक लढवायचे विचारविनिमय करून निवडणुकी लढवायला हवी होती, तसं न लढवता या महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यातले कोण उभारले आणि काय करते हे बघण्यापेक्षा माझ्यासमोर एकच मला दिसते, फक्त दिलीप बापू धोत्रे यांना मी कोळी समाजाच्या वतीनं मदत करायचं ठरवले आणि मी त्यांना मदत करणार आहे.